पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। आमदार प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले की मी दिलेला शब्द पाळला आहे। आमदार समाधान आवताडे यांना पक्षाने दिलेला उमेदवार म्हणून मी स्वीकार करून पक्षाच्या चौकटीत राहून त्यांच्या विजयामध्ये मोलाचे सहकार्य करत विजय खेचून आणला आहे। त्यामुळे मतदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार देखील व्यक्त केले। मोठा विजय या ठिकाणी झाला। यामध्ये पुन्हा एकदा परिचारक गट हा किंग मेकर ठरलाय, काय सांगाल? किंग मेकर वगैरे काय नाही, ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये जे काम केलं आणि समाधानदादांनी त्याचं प्रतिनिधित्व 3 वर्षात केल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षानं संधी दिली। त्यामुळं पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर राहण्याचं सुतोवाच पहिलंच मी केलं होतं। आज त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाधानदादांचं हे दुसऱ्यांदा यश खेचून आणलेलं आहे। त्याबद्दल सर्व मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन, कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो आणि समाधानदादांचं अभिनंदन। पक्षनिष्ठा पाळली, प्रशांत परिचारक आता मंत्रिमंडळामध्ये दिसतील का आम्हाला पंढरपूरकरांना? भाजप असा पक्ष आहे की इथं काय मिळेल काय नाही याचा विचार न करता काम करणारे असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत आहे। सगळ्यालाच मिळतं असं नाही, त्यामुळे शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो आणि या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती पुन्हा येणं गरजेचं होतं। त्याकरता एक आमदार येणं महत्त्वाचा होता आणि जी जबाबदारी पक्षानं सोपवली ती पार पडली असं मला वाटतं। तुम्ही सगळे पत्रकार आहात, निकालात तुम्हाला कळलं असेल की 2009ची पुनरावृत्ती कशामुळे होईल असं लोकांना वाटत होतं, का वाटत होतं। प्रयत्न सगळ्या पद्धतीने केले, पण मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मनापासून मी घेतलेला निर्णय स्वीकारला, पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि सगळा जो विजय आहे हा मतदाराबरोबरच त्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निकालाचा कल आहे तो अनपेक्षित आहे असं मानलं जाते आणि विरोधी आघाडीला धक्कादायक असंही मानलं जातं। याबद्दल अनपेक्षित आहे असं म्हणण्यापेक्षा 170-180 जागा मिळतील अशा पद्धतीचे प्रेडिक्शन सगळ्यांनीच केले होते, परंतु एवढी क्लीन स्वीप या ठिकाणी मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। म्हणजे एका एसटीमध्ये 55 जागा असतात, पण एक एसटी भरल एवढे सुद्धा उमेदवार विरोधी पक्षाचे निवडून आले नाही। त्यामुळं ही सरकारनं केलेल्या कामाचं नरेंद्र मोदींच्या असलेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे। दादा एक मिनिट दादा, सगळ्यात मोठं यश दुसऱ्यांदा मिळालं। पोटनिवडणुकीनंतर हाही गुलाल मोठा होता। परिचारक परिवार ताकदीनिशी आपल्या सोबत आला। पांडुरंग परिवार हा एकनिष्ठ परिवार आहे, या परिवाराने शब्द पाळला, काय सांगाल? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रयत क्रांती, RPI व संपूर्ण पांडुरंग परिवार व सर्व मित्रपक्ष यांच्यामुळे आज हा विजय त्या ठिकाणी खेचून आणला आणि त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मायबाप जनतेने त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी परत एकदा सेवा करण्याची मला संधी दिली। त्याबद्दल मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेचं मनापासून आभार मानतो। विरोधकाला काय इशारा देणार? इशारा काय देणार? विरोधकाला बरीच टीका झाली, आता रिचेबल राहावं, जरा काम करावं, त्यांना शुभेच्छा।